नमस्कार. शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण 1 किलोच्या प्रमाणात सोप्या पद्धतीने टम्म फुगणाऱ्या, ओठाने खाता येईल इतक्या सुंदर मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या बनवणार आहोत. पुरण बनवताना कमीत कमी भांड्याचा वापर करून कमीत कमी श्रमामध्ये असं मऊ लोण्यासारखं पुरण कशाप्रकारे तयार करायचे यासाठी एक नवीन पद्धत वापरलेली आहे. त्याचप्रमाणे कणिक तिंबताना कशी तिंबावी, पुरणपोळीत पोळपाटाला चिकटू नये किंवा पुरण बाहेर येऊ नये म्हणून कोणती ट्रिक वापरायची, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पाहू शकत असाल पुरण अगदी किनारीपर्यंत पोचलेलं आहे आणि अशा प्रकारची मऊ लुसलुशीत पुरणपोळी 2 ते 3 दिवस आरामशीर टिकते. टम्म फुगणारी पुरणपोळी कशी बनवायची यासाठी व्हिडिओमध्ये सर्व टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ ही संपूर्णपणे पहा, म्हणजे तुमची पुरणपोळी परफेक्ट होईल. अगदी तुम्ही पुरणपोळीची ऑर्डरसुद्धा घेऊ शकता, एवढी परफेक्ट होईल याची खात्री मला आहे. चला तर मग अशी टम्म फुगणारी मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची हे पाहूया. इथे मी 1 किलोच्या प्रमाणात डाळ घेतलेली आहे आणि 1 किलोच्या पोळ्या किती होतात आणि किती लोक जेवतात हे सुद्धा मी शेवटी सांगणार आहे. तर इथे 1 किलो डाळ म्हणजे बरोबर 5.5 वाट्या आहे आणि ही चणा डाळ निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे. यामध्ये अशा काळ्या डाळ असते, तीसुद्धा काढून टाकायची. त्यानंतर 2 ते 3 ग्लास पाण्याने डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि डाळीतील पाणी सर्व काढून टाकायचं. चणा डाळ स्वच्छ धुतलेली आहे. आता डाळ बुडून वर 1 ते 1.5 इंच पाणी राहील एवढं साधे पाणी टाकायचं आणि कमीत कमी 1.5 ते 2 तासासाठी डाळ ही झाकून भिजत ठेवायची. आता इथं पहिली महत्त्वाची टीप म्हणजे डाळ ही भिजवून घेतल्यामुळे एकसारखी शिजते, पुरणामध्ये कण राहत नाहीत, त्यामुळे पुरणपोळी ही मऊ लुसलुशीत होते. पुरण हे अगदी लोण्यासारखं मऊ होतं, म्हणून डाळ ही 2 तास तरी भिजवायची आहे. आता 2 तास झालेले आहेत आणि डाळ बघा अशी नखाने तोडली तर तुटते, म्हणजे 2 तासामध्ये डाळ आपली छानपैकी भिजलेली आहे. आता हे डाळीतील पाणी काढून टाकायचं. तुम्ही आमटीसाठी वापरू शकता. मध्यम गॅसवरती मोठ्या आणि जाड तळाच्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी ठेवताना मी डाळीच्या 2.5 पट पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद टाकली आणि 1 चमचा तेल टाकलं. हळद टाकल्यामुळे पुरणाला रंग छान येतो आणि तेल टाकल्यामुळे डाळ शिजताना उतू जात नाही. उलटणीच्या साहाय्याने सर्व मिश्रण हे ढवळून घेतलं. आता डाळीतील पाणी पूर्णपणे निथळून काढलेलं आहे आणि भिजवून घेतलेली डाळ उकळत्या पाण्यात टाकून उलटण्याच्या साहाय्याने एकसारखी करून घेतली आणि त्यावरती खोलगट ताट ठेवलेलं आहे. ताटामध्ये येळवण्यासाठी आपण पाणी टाकणार आहोत आणि मध्यम गॅसवरती 4 ते 5 मिनिट शिजू दिलं. आता 4 ते 5 मिनिटानंतर ताटातील पाणीही छानपैकी गरम झालेलं आहे आणि पातेल्यातील पाण्याला उकळी आलेली आहे. जो फेस आलेला आहे तो फेस काढून टाकायचा. फेस काढून टाकल्यामुळे डाळ शिजताना उतू जात नाही आणि ज्यांना पुरणपोळी खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास होतो अशा लोकांना पित्ताचा त्रास होत नाही. मिश्रण पुन्हा चमच्याच्या साहाय्याने एकदा ढवळून घेतलं आणि जे गरम झालेलं पाणी होतं ते डाळीमध्ये ओतलं. आता हे पाणी आपल्याला येळवण्यासाठी उपयोगात येतो, ज्यापासून आपण कटाची आमटी बनवतो. पुन्हा मिश्रण हे पळीच्या साहाय्याने ढवळून घेतलं आणि मध्यम गॅसवरती झाकण ठेवून डाळ शिजू द्यायची आणि अधूनमधून 5 मिनिटांनी झाकण उघडून डाळ ही एकसारखी चमच्याने फिरवून घ्यायची, म्हणजे डाळ ही एकसारखी शिजते आणि येळवणेही छान निघतं. तर अशाच प्रकारे मी 30 ते 35 मिनिटामध्ये मध्यम टू स्लो गॅसवरती डाळ शिजवलेली आहे आणि पातेल्यात डाळ शिजवल्यामुळे पहा कटाच्या आमटीसाठी जे येळवणे आहे ना ते सुद्धा घट्ट झालेलं आहे. डाळ ही एकसारखी शिजलेली आहे. पातेल्यात शिजवण्याऐवजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा डाळ शिजवू शकता. अशा प्रकारे चेक करून पाहिजे. पाहू शकत असाल दाबल्यानंतर पूर्ण डाळीचं पीठ होतं आहे, कुठेही कण उरत नाही. तर अशी डाळ शिजली ना की पुरण हे फार छान होतं आणि लाटताना पुरणपोळीही फुटत नाही. गॅस बंद केला आणि मोठ्या भांड्यामध्ये कटाच्या आमटीसाठी येळवणे आहे ते काढून घेतलं. सुरुवातीला मी असंच ओतलं आणि त्यानंतर झाकण ठेवून डाळ ही पूर्णपणे नितळू दिली. तुम्ही अशा प्रकारे काढू शकता किंवा चाळणीवरती डाळ ओतून पूर्णपणे नितळून ठेवू शकता. डाळीतील पाणी पूर्णपणे काढलेलं आहे आणि येळवणे अशा प्रकारे काढून ठेवलेलं आहे आणि ज्या पातेल्याचं आपण डाळ शिजवली त्याच पातेल्यामध्ये पुरण परतून घेणार आहोत. म्हणूनच घेताना जाड तळाचं पातेलं घ्यायचं आहे. आता 1 किलो डाळीसाठी मी 1 किलो गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. गूळ चिरून घेतल्यामुळे पुरण हे लवकर होतं, त्याचप्रमाणे गुळाचे गोळे राहत नाहीत. तर गूळ टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती डाळ ही सतत ढवळत पुरण करायचं आहे. सुरुवातीला गूळ हा वितळतो आणि पुरण पातळ होतं तर घाबरून जायचं कारण नाही. थोड्याच वेळात हे पुरण हे घट्ट होत जातं.
फक्त 2 ते 3 मिनिटांनी अधूनमधून ढवळायचं आहे, जेणेकरून पुरण हे पातेल्याला चिकटणार नाही. आणि 8 ते 10 मिनिटातच अशा प्रकारे मध्यम गॅसवरती सतत ढवळत हे पुरण तयार झालेलं आहे. एकसारखं हलवल्यामुळे पाहू शकत असाल पातेल्याला पुरण कुठेही चिकटलेलं नाही आणि एकसारखं मऊ शिजलेलं आहे. आता पुरण तयार झालेलं आहे किंवा पुरण परफेक्ट तयार झालेलं आहे हे ओळखण्यासाठी महत्त्वाची टिप म्हणजे अशा प्रकारे चमच्यावर धरायचं आणि लवकर पडत नाही, म्हणजे पुरण हे परफेक्ट तयार झालेलं आहे. ही पहिली पद्धत. त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे हात ओला करून घ्यायचा आणि चमच्यामध्ये पुरण घ्यायचं. हाताने चेक करून पाहायचं, जर हाताला चिकटलं नाही तर पुरण हे परफेक्ट तयार झालेलं आहे. पुरण जर परफेक्ट शिजलेलं असेल किंवा परफेक्ट परतलेलं असेल तर पोळी लाटताना पुरण बाहेर येत नाही किंवा पुरण पातळ होत नाही. पुरण जर पातळ असतानाच वाटलं तर काय होतं की पोळी फुटते आणि पुन्हा पुरण हे कपड्यामध्ये टाकून पिळून घेतलं तर पुरणपोळ्या फारशा चवदार लागत नाहीत. म्हणून पुरण हे परफेक्ट तयार करायचं. त्याचप्रमाणे दुसरी ट्रिक म्हणजे अशा प्रकारे चमचा उभा करून ठेवायचा आणि पुरणामध्ये तो तसाच उभा राहिला तरी पुरण तयार झालेलं आहे. कोणताही गोड पदार्थ चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि वेलचीची पावडर टाकायची. पूर्ण वेलचीची पावडर टाकली की पोळ्या ह्या अतिशय सुंदर लागतात. एकदा करून पहा. तर मी 1.5 चमचा वेलची पावडर टाकलेली आहे. वेलची पावडर वाटताना मी थोड्या साखरेचा वापर केलेला आहे आणि अशा वेलचीयुक्त पोळ्या अतिशय भन्नाट लागतात. त्यानंतर सर्व मिश्रण हे व्यवस्थितपणे एकजीव करून घेतलं, जेणेकरून मीठ वेलची पावडर व्यवस्थित लागेल. आता आपलं पुरण हे वाटण्यासाठी रेडी झालेलं आहे. पुरण वाटताना आपण लाईट नसेल तरी चालेल, मिक्सरचा वापर करणार नाही. त्याचप्रमाणे पुरण यंत्राचा सुद्धा वापर करणार नाही. भांड्यांचा पसारासुद्धा करणार नाही. तर कमीत कमी भांड्यामध्ये आपण पुरण वाटणार आहोत. त्यासाठी मोठ्याने खोलगट भांडं घेतलेलं आहे, त्यावरती स्टेनर म्हणजेच चाळण ठेवली. तयार करून घेतलेलं 2 मोठे चमचे पुरण घेतलं आणि पुरण वाटण्यासाठी अशा प्रकारचा ग्लास घेतलेला आहे. तुम्ही वाटी किंवा फुलपात्रसुद्धा घेऊ शकता आणि एका हाताने चाळणी पकडत उजव्या हाताने गोल गोल फिरवत पुरण हे वाटून घ्यायचं आहे. पुरण हे गरम असतानाच वाटायचं, म्हणजे ते भरकन वाटलं जातं. आणि पाहू शकत असाल पुरण हे इतकं छान शिजलेलं आहे की कसंही वाटलं तरी ते पुरण अगदी पटापट वाटलं जातं आहे. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि पुरण पाहू शकत असाल अगदी लोण्यासारखं मऊ झालेलं आहे. आणि अशाच प्रकारे मी अगदी 10 मिनिटातच 1 किलोचं पुरण वाटलेलं आहे आणि आपली डाळ इतकी छान शिजलेली आहे की कुठेही डाळीचे कण शिल्लक राहिलेले नाहीत आणि पुरण अगदी मऊ लोण्यासारखं झालेलं आहे, एकसारखं झालेलं आहे. हाताने चेक करून पाहिलं तर पहा, कुठेही हाताला पुरण चिकटत नाही. अशा प्रकारे जर पुरण करून आधीच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना तर दुसऱ्या दिवशी तुम्ही अगदी कमी वेळात पोळ्या लाटू शकता. कारण जास्त वेळ तर डाळ शिजवून पुरण तयार करण्यासाठीच लागतो. कारण आता स्त्रियांना जॉबला जायचं असतं आणि वेळ कमी असतो. हे तयार केलेलं पुरण अगदी 8 दिवससुद्धा फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात छान राहतं. आता आपण पुरणपोळीसाठी कणिक तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 1 किलो आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ हे ताजं आहे आणि बारीक दळलेलं आहे. त्याचप्रमाणे मी बारीक चाळणीने चाळून घेतलं. गव्हाचं पीठ चाळून घेतल्यामुळे पुरणपोळ्या हा मऊसूत होतात, लाटायला छान येतात आणि पुरण बाहेर निघत नाही. ही महत्त्वाची टीप आहे. चवीपुरतं मीठ टाकून कणिक ही व्यवस्थितपणे मळून घ्यायची आहे. कणिक मळताना एकदम पाण्याचा वापर न करता थोडं थोडं पाणी टाकत हाताने प्रेशर देत देत कणिक ही घट्ट मळायची आहे. ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक मळतो त्यापेक्षा घट्ट मळायचे आहे. कणिक मळून झाल्यानंतर दोन्ही हाताने छानपैकी पुन्हा 5 मिनिट मळून घ्यायचे आहे, जेणेकरून पीठ हे एकजीव होईल. आणि त्यानंतर 1 चमचा तेल घेऊन तेल व्यवस्थितपणे कणकेला लागेल असं पुन्हा 2 मिनिट मळून घेतलं. मळलेल्या कणकेवर झाकण ठेवून कमीत कमी 2 तास तरी कणिक ही भिजू द्यायची. 2 तास झालेले आहेत आणि पीठ पहा किती फुगलेलं आहे आणि थोडंसं नरम झालेलं आहे. अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि आता आपण तेल आणि पाणी करत कणिक ही पुन्हा व्यवस्थितपणे तयार करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला तेल लावलं आणि अशा प्रकारे हाताच्या साह्याने पीठ हे व्यवस्थितपणे चिंगरून घ्यायचं आहे. म्हणजे पाचीबोटं अशी पसरून हाताने प्रेशर देत देत कणिक मळून घ्यायचे आहे. कणिक मळताना दोन्ही हाताचा वापर करायचा. तेल आणि पाणी एकत्र करायचं आणि मग कणिक मळायची. कणिक जेवढी मळली जाईल तेवढी पुरणपोळी ही नरम होते, सॉफ्ट होते आणि अगदी 3-4 दिवससुद्धा पुरणपोळी छान मऊ राहते. पुरणपोळीची कणिक ही छानपैकी तयार झालेली आहे. पुरण आणि कणिक एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत. पुरणपोळी लाटताना पोळपाट सरकू नये म्हणून खाली कापड टाकलेलं आहे आणि त्यावरती
एक कॉटनचं कापड बांधून पोळपाट ठेवलेलं आहे. अशा प्रकारे जर पोळपाटाला कापड बांधलं तर पुरणपोळी ही फुटत नाही, त्याचप्रमाणे पोळपाटाला चिकटत नाही आणि लाटताना भराभर सरकली जाते. पुरणपोळी लाटण्यासाठी शक्यतो तांदळाची पिठी असेल तर त्याचा वापर करू शकता किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल, पण तांदळाच्या पिठीवरून पुरणपोळ्या ह्या पटापट सरकल्या जातात. पुरणपोळीसाठी पुरणाचा आणि कणकेचा गोळा तयार करून घेतलेला आहे. जेवढी कणिक आहे तेवढंच मी पुरण घेतलेलं आहे. आता सुरुवातीला तळहाताला कोरडं पीठ लावून घेतलं, त्यावरती पिठाचा गोळा ठेवला आणि थोडासा चपटा करून घेतला आणि दुसऱ्या हातामध्ये पुरणाचा गोळा घेतलेला आहे. पुरणाचा गोळा कणकेच्या गोळ्यावरती दाबत दाबत हाताने वाटी करत करत दोन्ही हाताने पुरणाचा उंडा करायचा आहे. तर अंगठ्याने आतमध्ये दाबायचं आहे आणि चारी बोटाने वरती उचलायचं आहे. असं करत करत पुरणपोळीचा उंडा तयार करायचा असतो. पुरणपोळीचा उंडा जर व्यवस्थित तयार केला, म्हणजे जो गोळा आहे तो व्यवस्थित तयार केला, तर पुरण हे बाहेर निघत नाही आणि त्याचं तोंडही अशा प्रकारे व्यवस्थितपणे अंगठ्याने आणि दोन्ही बोटाने बंद करायचं आणि पुन्हा हाताने चपटा करून घ्यायचा. कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि कापड बांधलेल्या पोळपाटावरती थोडासा हाताने प्रेशर द्यायचा आहे, जेणेकरून पुरण हे व्यवस्थितपणे चारी बाजूला जाईल आणि मग हलक्या हाताने बेलनच्या साहाय्याने पोळी ही लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना फार प्रेशर द्यायचं नाही. बेलन गोल फिरवत पोळी लाटायची आहे आणि पोळी लाटताना थोडासा कोरड्या पिठाचा वापर करायचा, जेणेकरून पोळी भराभर लाटली जाईल. पुरण हे अगदी किनारीपर्यंत जाईल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किनारीच्या साहाय्याने एकदम पातळ लाटायचे आहे. मध्ये आपोआप लाटली जाते आणि पाहू शकत असाल छोट्या गोळ्यापासून केवढी मोठी पुरणपोळी झालेली आहे. अगदी पोळपाटभर पुरणपोळी लाटलेली आहे आणि पातळ लाटलेली आहे. पातळ पुरणपोळी असेल तर मऊसूत होते, त्याचप्रमाणे चवीलासुद्धा उत्तम लागते. जाड पुरणपोळ्या ह्या फारशा चांगल्या लागत नाहीत आणि पाहू शकत असाल किती सुंदर आणि पटापट पोळी लाटली जाते आणि इतकी पातळ लाटलेली आहे. पुरणपोळी लाटत असतानाच मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता. तवा छान गरम झालेला आहे आणि गॅसची फ्लेम ही हाय आहे. पुरणपोळी भाजताना हाय फ्लेमचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे तवासुद्धा गरम असावा, नाहीतर तवा थंड असेल पुरणपोळी टाकली तर पुरणपोळी ही चिकटते आणि उलटताना तुटते. छोटे छोटे फुगे यायला लागल्यानंतरच पुरणपोळी ही उलटायची आहे. पुरणपोळी भाजताना सारखी उलटी पालटी करायची नसते, तर 2 ते 3 वेळाच पुरणपोळी ही उलटायची असते. पुरणपोळी पूर्णपणे फुगल्यानंतर तेल किंवा तूप लावायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकतो. तूप लावल्यानंतर पुन्हा उलटायचे आणि दोन्ही बाजूने अशा प्रकारे पुरणपोळी ही व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आहे आणि पाहू शकत असाल आपली पुरणपोळी किती छान प्रकारे तयार झालेली आहे. लाटताना पुरण बाहेर आलं नाही किंवा भाजताना कुठेही पुरणपोळी फुटलेली नाही. अगदी टम्म फुग्यासारखीच झालेली आहे, बॉलसारखी झालेली आहे. पुरणपोळी भाजून झाल्यानंतर मध्ये घडी करायची असते आणि मग पुरणपोळी ही टोपलीमध्ये किंवा पेपरवरती पसरून ठेवायच्या. थोड्याशा गार झाल्यानंतर मग पुन्हा चौकोनी घडी करायची. अशाच प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या केलेल्या आहेत आणि प्रत्येक पोळी तेवढीच छान झालेली आहे. पाहू शकत असाल ही पोळीसुद्धा अगदी फुग्यासारखीच भाजत आहे. परफेक्ट पुरणपोळी होण्यासाठी कणिक आणि पुरण यांचं प्रमाण जर योग्य झालं तर पुरणपोळी छान होते. म्हणजे तुम्ही 1 किलोच काय अगदी 4 किलो 5 किलोच्या पोळ्यासुद्धा छान प्रकारे बनवू शकता आणि पाहू शकत असाल अगदी किनारीपर्यंत पुरण गेलेलं आहे. पोळी एकदम फुग्यासारखी फुगलेली आहे, मऊ लुसलुशीत झालेली आहे. 1 किलो डाळीपासून 35 ते 40 मध्यम साईजच्या पोळ्या तयार होतात आणि 18 ते 20 लोकांच्या जेवणासाठी पुरेशा. आवडली ना तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी? अगदी जर तुम्ही याप्रमाणे केल्यात तर तुमच्या पोळ्या कधीच चुकणार नाही आणि अशी पुरणपोळी खाल्लेला व्यक्ती तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. तर करून पहा. एकदा बनवल्यात तर तुम्ही नक्की याचप्रमाणे बनवाल. शिवाय तुम्ही पुरणपोळीची ऑर्डरसुद्धा घेऊ शकता, इतक्या परफेक्ट होतात. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.